मी समर्थ सारामृत पोथीचा 9वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होते. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंबर गाजली ख्याती. कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक क्षुद्र आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान. जेथे अवतरले परब्रह्म हे ते नगर वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो एषा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी. कशी होईल स्वामी भेटी. ते चित्ता उपजेल पोटी. मग उपाय योजिले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. तिची घेऊनी गाठी. शंकरराव सांगितल्या गोष्टी करोनी द्याल उठाऊ स्वामी भेटी. तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईना. बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे. मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ती म्हणे बाईशी तुके कार्य जरी करशी 10 सहस्त्र रुपयाशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. तिने म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थोनी स्वामी प्रति कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शना घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन. हे गृहस्थ कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा एक कथा वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेख नुऱ्याच्या दर्यावरी. शंकररावाबरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत एक यती आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी. सेवे करी शंकररावाशी मनती विद्या करोनी लीला करोनी. येशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानशी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थाची स्वारी. शेख नुऱ्याच्या दर्यावरी येऊनी उभे चालले. शंकरराव त्या दिवशी खाना दिला फकीराशी. आणि शेख नुरे दर्याशी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाले स्वामी राज वैद्य व्याधी पळेल आपणाची. स्वामी चरणी धरुनी भाव औषध घेती शंकरराव. तयाचा आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीचा आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मासंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले. अक्कलकोटाशी घेऊनी स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेरच आहे मारुती. तेथे चुंगी गच्ची मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. येशी विनंती स्वामी चरणी कार्यभार करताती. ती पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा. त्या स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्व नुमते तेथेची मठ बांधिला. चुंगे गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली.
अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागे पार, परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती, श्रवणी धरावा आदर तेने साधतील इहपत्र, जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वदविती, त्या स्वामी चरित्रामृत सारामृत नाना प्रकृत कथा समस्त, सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. स्वामी राजाधिराज पूर्णमस्तु. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री